Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात, सर अब्दुल ख़ान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी सुगम भारती इयत्ता 8वीं जमात हश्तम मज़मून मराठी का ब्रिज कोर्स है। डे 12 12वां दिन है। दिवस 12 चित्र प्रसंग वर्णन कौशल्य संकल्पना क्षेत्र मौखिक भाषा विकास संकल्पना चित्र प्रसंग वर्णन क्षमता श्रवण वाचन लेखन भाषण अध्ययन निष्पत्ती चित्र प्रसंग वर्णन स्वतःचे शब्दात लिहितात। जाणून घेऊया कृती व कृतीचा तपशील कार्यपद्धती पूरक साहित्य स्रोत। शिक्षकांनी वरील चित्राबाबत चर्चा करावी, विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे व प्रश्न विचारावे, जसे की हे चित्र कशाचे आहे। यानी जो पहला चित्र है हे चित्र कशाचे आहे, हे चित्र रस्त्याचे आहे। दुसरा चित्रातील मुले काय करत आहे। दूसरा जो प्रश्न है चित्रातील मुले खेळत आहे। या चित्रातून आपल्याला कोणता संदेश मिळतो। या चित्रातून आपल्याला प्रदूषणापासून माणसाला होणारा धोक्याचा संदेश मिळतो। चित्र पाहून चित्राविषयी एक घोषणावाक्य सांगा। पर्यावरण वाचवा, प्रदूषण टाळा। त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगून वर्गातील विद्यार्थ्यांना चित्राचे वर्णन करण्यास सांगतील। शिक्षक मोजक्या शब्दात चित्राचे वर्णन करतील। सक्षम बनूया कृती व कृतीचा तपशील पूरक साहित्य स्रोत। शिक्षकांनी प्रसंग चित्राचे निरीक्षण करायला सांगून चित्राचा विषय वेळ व्यक्ती ठिकाण या गोष्टीचा संदर्भ घेऊन विद्यार्थ्यांना निरनिराळे प्रश्न विचारावे। हे चित्र कोणत्या ठिकाणाचे आहे, म्हणजे ठिकाण म्हणजे कारखाना म्हणजे इंडस्ट्रियल युनिटचे आहे। हे चित्र कारखान्याचे आहे। अशा गर्दीच्या ठिकाणी तुम्ही कोणती काळजी घ्याल। समजा एक चित्र आहे ते बाजाराचे, तर गर्दीच्या ठिकाणी आम्ही स्वतःला समजावून घेऊ आणि अलिप्त राहून चालू आणि गर्दीला टाळू। शिक्षकांनी अशा प्रकारे आणखी प्रश्न विचारावेत। चर्चा झाल्यानंतर 2-3 विद्यार्थ्यांना चित्राचे वर्णन त्यांच्या शब्दात करण्यास सांगावे। चला सराव करूया। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध चित्रे प्रसंग दाखवून विद्यार्थ्याकडून निरीक्षण तसेच चर्चा घडवून आणणे। चित्र पहा। चित्रात दिलेल्या रिकाम्या चौकटीत चित्रांचे वर्णन करणारी 7-8 वाक्ये लिहा। 4 मुले टेकडीवर आली आहेत। ते रात्रीचे आकाश दर्शन करीत आहेत। चंद्र व चांदण्या पाहत आहेत। खाली एक मुलगा आश्चर्याने मुंग्याचे वारूळ न्याहाळत आहे। बाजूला फुलावर फुलपाखरे बागडत आहेत। दुसरा एक मुलगा झाडावर लटकलेले मधाचे पोळे काठीने दाखवत आहे। बागेत वेल पसरली आहे। कल्पक हो या आव्हाने निसर्गचित्र रेखाटून विविध रंग भरा। त्यासाठी अजून एक आम्ही चित्र दिलं आहे। जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे, नवी लकाकी झाडावरती सुखात पाने फुले नाहती, पाऊस वारा झेलित जाती भिरभिरती पाखरे, हासत भिजती निरसळ डोंगर, उड्या त्यातून घेती निर्झर, कडे कपारी रानो राणी नाद नाचरा भरे, मध्येच घेता वारा उसळी जरी ढगांची तुटे साखडी, हिरव्या राणी ऊन बागडे हरिण परी गोजिरे। भारताचा झेंड्याचा चित्र दिले आहे। झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत अरवरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम, लढले गांधी याच्याकरिता टिळक नेहरू लढली जनता, समर धुरंधर वीर खरोखर आपुलकीने गेले प्राण,
करीतो आम्ही प्रणाम, याला करीतो आम्ही प्रणाम. लिंबाचे एक झाड दिलेलं आहे आणि त्याखाली एक शॅडो म्हणजे त्याची सावली पडली आहे. त्यासाठी निंबुनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गे येत नाही. निंबुनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गे येत नहीं. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.